नमस्कार. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, भावी अधिकाऱ्यांचं आपल्या जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहेत तर तुम्हाला गट ब आणि गट क मुख्य परीक्षेला जो काही नवीन पार्ट आलाय, रिमोट सेन्सिंग, त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफी, त्याच्यानंतर GIS, त्याच्यानंतर GPS, ह्यांचे जे काही PYQs आहेत ज्यांचा फायदा तुम्हाला येणाऱ्या मेन्सला होईल, गट ब ची मेन्स असेल किंवा गट क ची मेन्स असेल, येणाऱ्या मेन्सला डेफिनेटली ह्या प्रश्नांचा आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून घेतलेल्या विश्लेषणाचा फायदा तुम्हाला होईल. आत्तापर्यंत जर बघितलं तर आत्तापर्यंत 2023-2024चे PYQ आपल्याकडं उपलब्ध आहेत. मी आज 2023च्या PYQ कडे जाणार आहे. 2023ला गट ब आणि गट क ह्या दोन्ही परीक्षेला विचारलेले जे काही रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS, GPS चे PYQ असतील त्या सगळ्या PYQ वरकडे जाऊया, त्यांच्या विश्लेषणाकडे जाऊया, प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातील किंवा काय वगैरे त्या सगळ्या गोष्टीकडे जाऊया. हे लेक्चर व्यवस्थित बघा. डेफिनेटली हे लेक्चर तुम्हाला आउटपुट देणारे लेक्चर ठरेल. 2023 गट ब चे प्रश्न आहेत. मी सेट ए मधून प्रश्न घेतलेत आयोगाचे. सेट ए मध्ये जर बघाल तर 42व्या नंबर पासून तुम्हाला काय दिसेल तर रिमोट सेन्सिंगचे प्रश्न दिसतील. आता प्रश्न घेताना काही जणांना मराठीत कम्फर्टेबल आहे आणि काही जणांना इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे. मी दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न इथे घेतलेत. काही मराठीमध्ये पण आहेत आणि सगळे जर बघाल तर इंग्रजीमध्ये पण आहेत. पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रतिमेचे वर्णन व वाचन करण्यासाठी पुढीलपैकी कोणते घटक वापरले जात नाहीत असा प्रश्न आहे. नीट बघा. हा प्रश्न इंग्लिशमध्ये बघाल तर तुम्हाला काय दिसेल, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर इज नॉट यूज्ड टू डिस्क्राइब अँड रीड इमेजेस. साधी सिंपल गोष्ट आहे. हा प्रश्न कुठला आहे? हा प्रश्न रिमोट सेन्सिंग मध्ये येतो किंवा तुमच्या एरियल फोटोग्राफी मध्ये म्हणा. त्याच्यानंतर हा प्रश्न त्याच्यामधल्या कुठल्या पार्ट वरती जातो तर त्याच्यामध्ये एक पार्ट आहे, कोण असेल तर व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन. बरोबर, कोण असेल तर इंटरप्रिटेशन नावाची गोष्ट आहे. ह्या व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन मध्ये काय असतं नेमकं, ही जर गोष्ट तुम्ही समजून घेतली, एकदम साधा भाग आहे. ह्या भागामध्ये जर बघितलं तर एक नॉर्मल रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटने तुम्हाला काही डेटा पाठवला आणि त्या डेटापासून तुम्ही इमेज तयार केली आहे किंवा एरियल फोटोग्राफी मधल्या कॅमेराने डायरेक्ट एखादी फोटो किंवा एखादी इमेज कॅप्चर केली आहे आणि ही इमेज तुमच्या समोर ठेवण्यात आली आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करायचा नाही, कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर करायचा नाही आणि ह्या इमेजमध्ये दिसणाऱ्या वस्तू, त्या वस्तूंची वैशिष्ट्य तुम्ही स्पष्ट करायची किंवा सांगायची. उघड्या डोळ्याने त्या इमेजेस बघायच्या, मेंदूचा वापर करायचा आणि त्या इमेज मधली वस्तू आणि त्या वस्तूंची वैशिष्ट्ये सांगायची. ही सगळी गोष्ट कशामध्ये येते तर तुमच्या व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन मध्ये येते. मग तुम्हाला मनाने सांगायचं का हे सगळं जर बघाल तर नाही. त्याच्यासाठी काही बेसिक पॅरामीटर्सचा वापर करायचा. तुम्हाला कसल्या पॅरामीटर्सचा वापर करायचा आहे? जवळजवळ 7 एक पॅरामीटर, स्टँडर्ड पॅरामीटर सांगितले जातात. कशामध्ये? व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन मध्ये. हे 7 कुठले स्टँडर्ड पॅरामीटर आहेत किंवा काय वगैरे, ही जर ह्या गोष्टीवरती आलात, इथं जर आलात तर व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन वाली गोष्ट आहे. कारण इमेज तुम्हाला रीड करायची आणि डिस्क्राईब करायची आहे, म्हणजे तुम्हाला ती वाचायची, बघायची आणि त्याचा अर्थ सांगायचा, दिसणाऱ्या वस्तू सांगायच्या, दिसणारी वैशिष्ट्ये सांगायची. फॉर एक्झाम्पल ही इमेज आहे. ह्या इमेज मध्ये रस्ते कुठे आहेत, कोणत्या बाजूला रस्ता जाते, रस्त्याच्या कोणत्या बाजूला घर आहे का गोडाऊन आहे, घरांची अरेंजमेंट काय, जर बघाल तर घरांच्या ह्या पोर्शन मध्ये इथं जर बघितलं तर हा एरिया जर नीट बघितला, हा एरिया एकदम प्लेन दिसतोय तुम्हाला का झाडं थोडीशी उंच सखलल्यात, त्याच्यावरती तुमचं टेक्स्चर ठरतं, शेप ठरतो किंवा काय, ह्या सगळ्या मुद्द्यांवरती येतो. मी आधी इथं पॅरामीटर्सची नावं लिहितो. सर्वात महत्वाचा आणि पहिला पॅरामीटर कोण असेल तर टोन किंवा कलर नावाचा पॅरामीटर आहे. कोण असेल? टोन किंवा कलर. पदार्थामध्ये दिसणाऱ्या वस्तूचा रंग काय, त्याच्यावरून ती वस्तू कोण आहे ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता. दुसरा पॅरामीटर जर बघाल तर वस्तूंचा शेप काय. बरोबर, त्रिकोणी आकाराच्या मांडणी आहे, चौकोनी आकाराची मांडणी आहे, पंचकोण आहे, षटकोण आहे, कसला शेप आहे जर बघाल तर. जर शेप सारखेच असतील तर वस्तू कशावरून ओळखता येऊ शकते? साईज वरून ओळखता येऊ शकते. समजा 2 एकरवरती रेक्टँगल बांधकाम दिसतंय आणि 2 गुंठ्यावरती रेक्टँगल बांधकाम दिसतंय, दोघांचे शेप सारखेच आहेत. बरोबर, मग हे गोडाऊन आहे आणि हे घर आहे, कशावरून कळणार? गोडाऊनची साईज मोठी असेल किंवा ही फॅक्टरी आहे, गोडाऊन आहे, ती साईज वरून कळेल. आणि हे 2 गुंठ्यावरती बांधलेलं रेक्टँगल काय, घर आहे, हे साधं सिंपल जर बघाल तर साईज वरून. त्याच्यानंतर पॅटर्नचा अर्थ काय? इमेजमध्ये दिसणाऱ्या वस्तू एकमेकांच्या शेजारी कशा पद्धतीने मांडल्यात, अरेंजमेंट कशी आहे ती गोष्ट. 5वी गोष्ट जर बघाल तर टेक्स्चर स्मूथ टेक्स्चर आहे का रफ टेक्स्चर आहे, कोर्स टेक्स्चर आहे. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जर बघितलं, ही झाड आहेत,
ही लावलेली झाड आहेत का? तर नाही, हे जंगल आहे, हे फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट मधली झाडं एकदम समान वाढलेली असतील का? सगळी झाडं एकाच हाईटला आणि एकदम प्लेन दिसतंय. जसं तुम्ही सोयाबीनची शेती बघता, जशी तुम्ही गव्हाची शेती बघता, गव्हाची शेती एकदम कशी प्लेन दिसते तेवढी प्लेन असेल, किंवा एखादा गवताळ प्रदेश बघता एकदम प्लेन लेवलला गवत वाढलेलं दिसतं, त्याला स्मूथ टेक्स्चर म्हणतात. आणि जर टेक्स्चरमध्ये झाडं खाली वरी आहेत, खडकांची रचना, खडक सगळे सारख्या उंचीला असतील का? खडकाळ प्रदेश असेल, ज्वालामुखी झालेला उद्रेक असलेला प्रदेश असेल, असा फॉरेस्ट एरिया असेल, ह्यांचं कोर्स टेक्स्चर असतं, बरोबर. आणि पाण्याचा भाग असेल, पाणी एकदम लेवलला दिसतं तुम्हाला. गव्हाची शेती असेल, भाताची शेती असेल, एकदम प्लेन लेवलला दिसते, त्याला तुम्ही टेक्स्चर म्हणता. जर एका लेवलला असेल तर स्मूथ टेक्स्चर, आणि जर खालीवर असेल तर त्याला रफ टेक्स्चर असं म्हणायला सुरुवात करतो आपण. इथं जर बघितलं 5 पॅरामीटर झाले. 6वा पॅरामीटर कोण असेल तर शॅडो. शॅडोचा अर्थ काय? सावली. एखाद्या पदार्थाची, एखाद्या वस्तूची हाईट मोजायची, हाईट, बरोबर. पण टॉप व्ह्यू काढलेला पोर्शन आहे. समजा ही पेन आहे आणि ह्या पेनचा मी इथून वरून फोटो घेतला, वरून, तर फक्त एवढाच पार्ट दिसेल, पेन खाली किती लांब आहे हे कळणार नाही, बरोबर. फक्त एवढाच वरचाच पार्ट दिसेल, पेन खाली लांब हे कळणार नाही. पण ह्या पेनची जर सावली कुठेतरी बाजूला पडत असेल तर त्या सावलीवरून हा पेन किती उंचीचा आहे हे कॅल्क्युलेट करता येतं शॅडो. आणि त्याच्यानंतर कोण येईल तर तुमचा असोसिएशन नावाचा घटक यायला सुरुवात होतो. 7वा फॅक्टर कोण असेल तर असोसिएशन. कोण असेल तर असोसिएशन. दिसणारी एक वस्तू तुम्हाला माहिती आहे, तिच्या शेजारी असणारी वस्तू कोण आहे हे ओळखता येतं. ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे? 2 वस्तूमध्ये एक वस्तू माहिती आहे तुम्हाला, आणि 2 वस्तूमध्ये काय सहसंबंध असू शकतो ह्याच्यावरून दुसरी वस्तू कोण हे ओळखता येऊ शकते, त्याला असोसिएशन म्हणतात. हे साधारणतः 7 पॅरामीटर्स आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये 8वा पॅरामीटर साईट असा पण दिलाय. लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला ह्या व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन मध्ये काय लक्षात ठेवायचे? फक्त पहिली 7 नावं लक्षात ठेवायच्यात. हा एरिया आधी पण राज्यसेवा मुख्य परीक्षेला वगैरे विचारून झाला. राज्यसेवा मुख्य परीक्षेलाही सेम प्रश्न होते की कोणते कोणते घटक व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन मध्ये वापरले जातात इमेज रीड करण्यासाठी, डिस्क्राईब करण्यासाठी. तर तुमचा कोण असेल? टोन हा सर्वात महत्वाचा आहे. वस्तूचा रंग कळला तरच कळेल वस्तू कोणती आहे, बरोबर. रंग जर नाही कळला वस्तूचा तर वस्तू कळू शकत नाही. त्याच्यामुळे टोन किंवा कलर, शेप, साईज, त्याच्यानंतर तुमचा पॅटर्न, त्याच्यानंतर टेक्स्चर, शॅडो, असोसिएशन, आणि लक्षात राहिलं तर कोण, साईड. मग आता ह्याच्यामध्ये या इथं विच ऑफ द इज नॉट असं विचारलंय. व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशनचा घटक नाही. ह्या 7 मधलं कोणतं नाव नाही जर बघाल तर फोकस ऑफ टिल्ट नाही, बरोबर. टोन आहे, शॅडो आहे, शेप आहे, बरोबर. नाही असं विचारलंय. नाही फक्त ए मध्ये आहे, फक्त ए नाहीये. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 1 असेल. क्लिअर? एवढी गोष्ट व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशनची लक्षात ठेवा, बाकी फार काही करण्याची गरज पडत नाही. दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. खालील विधानांचा विचार करा. सक्रिय संवेदक, निष्क्रिय संवेदक ह्याचा अर्थ कळतो तुम्हाला? हे सेन्सरवरती आधारित असणारा प्रश्न आहे. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटमध्ये तुम्ही डेटा कॅप्चर करण्यासाठी जे काही सेन्सर्स वापरता त्या सेन्सर्सच्या प्रकारावरती प्रश्न आहे. साधारणतः सेन्सरचे 4-5 प्रकारचं क्लासिफिकेशन, 4-5 प्रकार आहेत सेन्सरचे. त्याच्यापैकी एक सक्रिय म्हणजे तुमचा ऍक्टिव्ह सेन्सर, आणि निष्क्रिय म्हणजे कोण असेल तर तुमचा पॅसिव्ह सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सर आणि पॅसिव्ह सेन्सर इथेही दिसेल तुम्हाला. ऍक्टिव्ह सेन्सर आणि कोण असतील तर पॅसिव्ह सेन्सर्स वरती असणारा प्रश्न आहे. आधी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेन्सरचा अर्थ काय हे समजून घेऊया. इथं 2 इमेजेस आहेत, एक ऍक्टिव्ह सेन्सरची आणि दुसरी पॅसिव्ह सेन्सरची. सर ही ऍक्टिव्ह सेन्सरची इमेज दिसेल. आधी मी जर ऍक्टिव्ह सेन्सर्स कडे जातो. ऍक्टिव्हचा अर्थ काय? हा स्वतःच इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी निर्माण करतो. ऍक्टिव्ह सेन्सरचा अर्थ काय नीट बघा. हा सेन्सर आहे तुमचा, हा सेन्सर स्वतः इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी निर्माण करतो, पदार्थाकडे पाठवतो. पदार्थाचं वैशिष्ट्य काय? पदार्थाकडून काही एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाईल आणि काही एनर्जी रिफ्लेक्ट केली जाईल, बरोबर. आता इथं एखादा पदार्थ आहे, म्हणून चला इथे एखादं झाड आहे आणि ह्या झाडाकडून काही एनर्जी परावर्तित झाली, रिफ्लेक्ट झाली. ऍक्टिव्ह सेन्सर स्वतःच सोर्स ऑफ एनर्जी म्हणून काम करतो. हा स्वतःच एनर्जी निर्माण करण्याचं काम करतो आणि हा पदार्थाकडे पाठवतो. पदार्थाकडून परावर्तित झालेली ऊर्जा परत मोजण्याचं काम सुद्धा कोण करतं? ऍक्टिव्ह सेन्सर करतं. ऍक्टिव्ह सेन्सरचा अर्थ काय? स्वतःच सोर्स म्हणून सुद्धा काम करतो आणि परावर्तित झालेली एनर्जी स्वतःच काम जर बघाल तर मोजण्याचं काम सुद्धा करतो. हा 24 तास काम करत असतो. दिवस असो की रात्र असो. का? कारण हा दुसरा कोणावरती अवलंबून नाही. हा स्वतःच सोर्स आहे, स्वतः एनर्जी निर्माण करू शकतो आणि स्वतःच मोजू शकतो. तर दिवस रात्र हा काम करू शकतो किंवा काय वगैरे, त्याला ऍक्टिव्ह सेन्सर्स म्हणतात. पॅसिव्ह सेन्सरची इमेज बघा. पॅसिव्ह सेन्सरचा अर्थ काय? हा फक्त एनर्जी मोजू शकतो.
हा फक्त काय करू शकतो, एनर्जी निर्माण करू शकत नाही. हा सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणून काम करू शकत नाही. मग ह्याच्यासाठी दुसरा कोणीतरी सोर्स असायला पाहिजे. दुसरा सोर्स जनरली कोण असेल तर सूर्य. सूर्यापासून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी पदार्थांच्या पृष्ठभागावरती पडली आणि मग पदार्थाकडून परावर्तित झालेली ऊर्जा तुमच्या सेन्सर्सने मोजली. हा फक्त आणि फक्त मोजण्याचं काम करतो, हा एनर्जी निर्माण करण्याचं काम करू शकत नाही. मग ह्याच्यासाठी सोर्स म्हणून दुसरा कोणीतरी पाहिजे आणि दुसरा कोणीतरी सोर्स म्हणजे कोण, सूर्य. सूर्य कधी असतो, दिवसा का रात्री, फक्त दिवसा. म्हणून तुमचं पॅसिव्ह सेन्सर कधी काम करू शकतं, फक्त दिवसाच काम करू शकतं, हे रात्री काम करू शकत नाही. कारण सूर्य नाही तर एनर्जी नाही, एनर्जी नाही तर परावर्तन नाही, परावर्तन नाही तर हा मोजणार काय, बरोबर. दिवसा सूर्य आला, एनर्जी आली, परावर्तन आलं तर परावर्तित झालेली एनर्जी, रिफ्लेक्ट झालेली एनर्जी हा मोजतो. म्हणून हा पॅसिव्ह सेन्सर, बरोबर. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता जरा प्रश्नाकडे या, इंग्लिशमध्ये प्रश्न वाचूयात. अन ऍक्टिव्ह सेन्सर सेन्सेस बाय युजिंग ओन एनर्जी, इट्स ओन एनर्जी. यस, स्वतःची एनर्जी निर्माण करतो, स्वतःच मोजतो, स्वतःचीच एनर्जी परावर्तित झालेली मोजायला सुरुवात करतो. ही गोष्ट काय असेल तर बरोबर, पॅसिव्ह सेन्सर्स युजेस एनर्जी फ्रॉम द सन टू द सेन्स, टू सेन्स. सेन्स करण्यासाठी सूर्यापासून परावर्तित झालेली एनर्जी मोजतो, बरोबर, वापरतो किंवा काय वगैरे. तिसरा, ऍक्टिव्ह सेन्सर सेन्सेस युजिंग, जर बघाल तर ड्युरिंग द डे टाइम ॲज दॅट द नाईट टाइम. दिवसा आणि रात्री काम करतो कोण, ऍक्टिव्ह सेन्सर. 24 तास काम करू शकता, स्वतःच सोर्स आणि स्वतःच मोजण्याचं काम करतो. पॅसिव्ह सेन्सर्स ओनली सेन्सिंग ड्युरिंग द डे टाइम, नाईटला हा काम करू शकत नाही. म्हणजे हेही स्टेटमेंट काय असेल तर बरोबर असेल. वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. ऑल ऑफ दी अबू, पर्याय क्रमांक कुठं असेल तर 4. पर्याय क्रमांक इथं कुठं जाईल तर वरीलपैकी सर्व विधाने काय, वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. ही गोष्ट तुम्हाला सेन्सर्समध्ये आत्ता प्रश्न ऍक्टिव्ह पॅसिव्ह वरती विचारला, बरोबर. आणखी प्रश्न कुठं जाऊ शकतात जर बघाल तर एक फोटोग्राफिक आणि नॉन फोटोग्राफिक. कोण असतील तर फोटोग्राफिक आणि कोण असतील तर नॉन फोटोग्राफिक. त्याच्यानंतर कोण असतील तर तुमचे मोनोक्रोमॅटिक. कोण असतील तर मोनोक्रोमॅटिक नावाचे सेन्सर. त्याच्यानंतर मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर्स आणि त्याच्यानंतर नवीन प्रकार हायपर स्पेक्ट्रल. तुमचा सेन्सर्स वापरण्याचा पर्पज काय त्याच्यावरून जर बघाल तर किती वेगवेगळ्या वेव्हलेंथला कॅप्चर करू शकतात त्याच्यावरून. इथं जर बघाल तर आउटपुट फोटो म्हणून देतात का आउटपुट डिजिटल डेटा म्हणून देतात त्याच्यावरून जर बघाल तर फोटोग्राफिक, नॉन फोटोग्राफिक, मोनोक्रोमॅटिक किंवा पॅनक्रोमॅटिक, मल्टीस्पेक्ट्रल, हायपर स्पेक्ट्रल. ऍक्टिव्ह सेन्सर्स, पॅसिव्ह सेन्सर्स, विस्कब्रूम स्कॅनर म्हणा किंवा सेन्सर्स म्हणा आणि पुशब्रूम सेन्सर्स किंवा स्कॅनर म्हणा. त्याच्यानंतर ऑप्टिकल कोन, थर्मल कोन, ह्या सगळ्या प्रकारच्या सेन्सरचं वर्गीकरण तुम्हाला कंपल्सरी माहिती असायला पाहिजे. त्यातल्या त्यात ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, त्याच्यानंतर मोनोक्रोमॅटिक, मल्टीस्पेक्ट्रल, हायपर स्पेक्ट्रल आणि त्याच्यानंतर विस्कब्रूम आणि पुशब्रूम नावाचे सेन्सर्स आहेत. ह्या तिघांचं वर्गीकरण तुम्हाला कंपल्सरी माहिती असावं, डेफिनेटली माहिती असावं, बरोबर. हा दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर जरा करंट ओरिएंटेड विचारलेला प्रश्न असेल जर बघाल तर चंद्रयान 3चं एकूण वजन किती. चंद्रयान कोण आहे, चंद्राच्या पृष्ठभागाची, चंद्राच्या वातावरणाची, चंद्राच्या मृदेची, चंद्रावरती असणाऱ्या खडकांची, तिथं असणाऱ्या पाण्याची माहिती घेणारं हे जर बघाल तर मिशन आहे चंद्रयान 3. तुम्हाला काय विचारलंय, वस्तुमान किती. चंद्रयान 3चं वस्तुमान किती आहे तर चंद्रयान 3चं वस्तुमान आहे 3900 किलोमीटर, बरोबर. ह्याचा अर्थ काय, अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये, हा 2023चा पेपर आहे, 24 मध्ये झाला असेल, हे चंद्रयान 3चं लॉन्चिंग कधीच आहे, 14 जुलै 2023चं लॉन्चिंग आहे. 14 जुलै 2023चं लॉन्चिंग आहे. थोडासा करंटचा टच असणारा प्रश्न आहे. ह्याचा अर्थ काय, जर बघाल तर 2024, 2025, 2026 मध्ये झालेले जे काही स्पेस मिशन्स आहेत, बरोबर, जे काही स्पेस मिशन्स आहेत भारताचे, ते स्पेस मिशन्स तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. बरं, आता चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3 बद्दल आणखी प्रश्न विचारायचा असेल तर कुठे विचारतील, चंद्रयानचं लॉन्चिंग कधी झालं ही डेट विचारतील, वजन विचारतील, मग ते PSLV होतं का GSLV होतं, ह्या चंद्रयानला वर घेऊन जाणारं PSLV होतं का GSLV होतं ते विचारतील. चंद्रयानमध्ये काय होतं, चंद्रयानमध्ये इथं जर बघाल तर हे लँडर होतं, लँडर ज्याला विक्रम नाव आहे, विक्रम. आणि इथं जर बघाल तर हे रोवर आहे, रोवर. कोण असेल तर हे रोवर आहे आणि ह्या रोवरला काय नाव आहे, प्रज्ञान नाव आहे, प्रज्ञान, बरोबर. हे काय लँडरचा अर्थ काय जर बघाल तर लँडरचा अर्थ काय,
हे जे काही यान आहे सगळं हे खाली आणून ठेवणारं मशीन, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आपण उतरलं, हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हे लँडर उतरलं इथं खाली, ह्याने सगळे सेन्सर्स आणलेत खाली. आणि ह्या लँडरमध्ये कोण आहे तर ह्या लँडरमध्ये तुमचं रोवर आहे. रोवर काय जर बघाल तर रोबोटिक मशीन आहे जे चाकावरती फिरत फिरत चंद्राच्या पृष्ठभूमीवरती फिरतं. बरोबर, हे रोबोटिक मशीन आहे, हे चंद्राच्या पृष्ठभागावरती चाकावरती फिरतं. हे रोबोटवरती काम करणारी सिस्टीम आहे, रोबोटिक सिस्टीम आहे ही. जर बघाल तर हे काय करतं, तिथल्या मातीचा अभ्यास करतं, तिथल्या खडकांचा अभ्यास करतं, तिथल्या मातीमध्ये काही जर बघाल तर बाष्पाचा काही अवशेष आहे का, पाण्याचा काही अवशेष आहे का, हे शोधणारं रोवर आहे. आता ह्याच्यामध्ये जर खूप डिटेलमध्ये जाणार असतील ना तर तुम्हाला एक गोष्ट बघावी लागेल, तुमच्या लँडरमध्ये कोणते सेन्सर्स होते आणि तुमच्या रोवरमध्ये कोणते सेन्सर्स होते. ही गोष्ट जरा डिटेलमध्ये जाऊन विचारली जाऊ शकते की लँडरमध्ये कुठले सेन्सर्स आहेत आणि रोवरमध्ये कुठले सेन्सर्स आहेत. अदरवाईज लॉन्चिंग डेट कधी, वजन किती, प्रक्षेपण करणारं यान GSLV आहे का PSLV आहे वगैरे वगैरे हे बाकी सगळं विचारलं जाईल. अवघड प्रश्न काय असेल, लँडर आणि रोवरमध्ये वापरले गेलेले सेन्सर्स आणि त्यांची काय कामं आहेत ही गोष्ट मात्र तुम्हाला शोधून काढावी लागेल. चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3 जर विचारणार असेल MPSC आणि रिसेंटली झालेले जे काही स्पेस मिशन्स आहेत जर बघाल तर ह्या रिसेंटली झालेल्या स्पेस मिशनकडे सुद्धा तुमचं लक्ष असावं. तुम्ही करंटमध्ये हे कुठं ना कुठेतरी वाचत असाल, पण करंटमध्ये तुम्ही काय वाचत नाही, टेक्निकल पार्ट वाचत नाहीत की कोणते सेन्सर्स वापरले जातात ते जरा तुम्हाला व्यवस्थित शोधावं लागेल. हा चौथा जर बघाल तर 44 नंबरचा प्रश्न. त्याच्यानंतर थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, ज्या लोकांना आणखी रिमोट सेन्सिंग माहिती नाही, एरियल फोटोग्राफी माहिती नाही, GIS GPS त्यांनी कधी शिकलंच नाही, बघितलंच नाही, पण मेन्सला आपण तसेच चाललोय. जवळजवळ 4 ते 5 प्रश्न ह्याच्यावरती आहेत, म्हणजे जवळजवळ 8 ते 10 मार्क तसे आहेत आणि 8 ते 10 मार्क स्किप करून आपण मेन्सला चाललोय. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या ॲपवरती म्हणजे जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे ह्या ॲपवरती ही VGM नावाची बॅच आहे. 2 ते 3 दिवसात ही तुम्ही बॅच आरामात बघू शकता. किंवा तुम्हाला हे जर बघायचं नसेल, तुमचा आधी थोडासा अभ्यास झाला रिमोट सेन्सिंग वगैरे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याला फायनल टच द्यायचा आहे. फायनल टच बरं ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय, ह्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंगमध्ये जर बघाल तर रिमोट सेन्सिंग तर आहेच आहे, पर्यावरण आहे, PYQ पण आहे. बरोबर, हे बॅच बघा जर तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं असेल. पण ज्यांचं ऑलरेडी वाचून झालंय, ज्यांना एक फायनल टच, एक रिव्हिजनची गरज आहे, त्यांच्यासाठी 6 तासांचं एक प्रभावी रिव्हिजन आपल्याकडे उपलब्ध आहे. 25 तारखेला जर बघाल तर हे 25 तारखेला सकाळी 8 वाजता लाईव्ह आहे. आणि जर लाईव्ह बघता नाही आलं तुम्हाला तर तुम्हाला काय बघता येईल, हे रेकॉर्डेड स्वरूपात बघता येईल. पुन्हा हे कुठं आहे, आपल्या ॲप जर बघाल तर ऑनलाईन ॲपवरती उपलब्ध आहे. जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या ऑनलाईन ॲपवरती ही बॅच उपलब्ध आहे, ही तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा बघू शकता. ही जर बघाल तर कारण हे 4 ते 5 क्वेश्चन आहेत, 8 ते 10 मार्क आहेत आणि 8 ते 10 मार्क आपण स्किप करू शकत नाहीत आणि बेसिक क्वेश्चन्स आहेत. जर तुम्ही थोडासा जरी हा डेटा बघून गेला तरी तुम्हाला 4 एक क्वेश्चन आरामात सुटू शकतात. एवढा साधा सोपा भाग आहे हा, फार काही अवघड नाही, फक्त आपण कधी शिकलो नाही. आणि जर तुम्ही शिकला असाल तर तुमच्याकडे कधी काही बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत, आम्हाला कधी चांगलं शिकवलं नाही. बरोबर, पण या बॅचमध्ये तुम्हाला रिमोट सेन्सिंगमध्ये कुठलीही तक्रार राहणार नाही डेफिनेटली. थोडंसं पुढे येऊयात 45व्या प्रश्नाकडे. म्हणजे तुमच्या जर बघाल तर तुमच्या 42, 43, 44, 45 हे गट ब चे प्रश्न आहेत. आता नीट बघा, नकाशाशास्त्रीय, कार्टोग्राफिक नकाशा निर्माण करण्यासाठी, बरोबर, नकाशाशास्त्रीय कॅमेऱ्यात हवाई छायाचित्रणाचा आदर्श आकार खालीलपैकी कोणता. ह्याला जर इंग्लिशमध्ये पाहतलं, विच ऑफ द फॉलोइंग इज द आयडियल साईज फॉर एरियल फोटोग्राफी इन अ कार्टोग्राफिक कॅमेरा. कार्टोग्राफीचा अर्थ काय, नकाशे निर्माण करणारं शास्त्र. कार्टोग्राफीचा अर्थ काय, नकाशे निर्माण करणारं शास्त्र. मग एखाद्या ठिकाणचा नकाशा निर्माण करायचा आहे आणि तो नकाशा निर्माण करण्यासाठी तुम्ही तिथं एरियल फोटोग्राफ घेताय, एरियल हवाई छायाचित्रण करताय, तर तुम्ही घेतलेल्या एरियल फोटोग्राफची आयडियल आणि स्टँडर्ड साईज काय असते. ह्या कार्टोग्राफीसाठी भारतामध्ये एरियल फोटोग्राफची स्टँडर्ड साईज आहे 23 सेंटीमीटर बाय 23 सेंटीमीटर किंवा 9 इंच बाय 9 इंच. बरोबर, 23 सेंटीमीटर बाय 23 सेंटीमीटर ही स्टँडर्ड साईज आहे. स्टँडर्ड साईज हीच का बरं स्टँडर्ड साईज असावी. आता नीट बघा, साईज जर खूप मोठी घेतली ना, एरिया मोठा कव्हर होईल पण इमेज स्पष्ट मिळेल का, नाही मिळणार. साईज जर लहान घेतली, बरोबर, एरिया लहान कव्हर होईल, बरोबर, आणि थोडं स्पष्ट मिळेल. पण तोटा काय झाला, एरिया लहान कव्हर झाला, स्पष्ट जरी दिसलं तर. म्हणून ह्या दोघांचे जर बघाल तर वैशिष्ट्य एका इमेजमध्ये यावेत, म्हणून स्टँडर्ड साईज कुठली घेतली, 23 बाय 23 ची. एरिया पण बऱ्यापैकी मोठा कव्हर होतो आणि माहिती पण स्पष्ट मिळते. दुसरी गोष्ट जर तुम्ही नीट बघितली, भारतामध्ये जेवढे एरियल फोटोग्राफी करणारे लेन्सेस आहेत
त्याच्यानंतर फिल्म्स आहेत, त्या फिल्म सुटेबल कुठल्या साईजला आहेत, तर त्या लेन्सेस आणि फिल्म सुटेबल आहेत 23x23 सेंटीमीटरच्या साईजला आहेत, बरोबर. हे ॲडव्हान्टेजसाठी. त्याच्यानंतर हे स्टोअर करण्यासाठी, हँडल करण्यासाठी थोडं सोपं असतं. त्याच्यामुळे आपल्याकडं नकाशे निर्माण करण्यासाठी, मी शब्द नीट बघा, हा शब्द खूप फोकस महत्वाचा आहे. कार्टोग्राफिक्स ह्याच्यासाठी पर्पजसाठी, नकाशे निर्माण करण्यासाठी जर तुम्ही हवाई छायाचित्रण करत असाल तर स्टँडर्ड साईज किती असते, 23 सेंटीमीटर बाय 23 सेंटीमीटर ही स्टँडर्ड साईज असते. हा पर्याय क्रमांक 1 असेल किंवा काय वगैरे. त्याच्यानंतर इथे जर बघाल तर हा नकाशा निर्माण करणारा इमेज आहे आणि ही साईज किती असते स्टँडर्ड, 23 सेंटीमीटर बाय 23 सेंटीमीटरची साईज असते. त्याच्यानंतर कुठे येतो मी, जरा गट क च्या प्रश्नांकडे येतो. कुठे येऊया तर गट क 2023 मुख्य परीक्षेला विचारलेले हे गट ब चे प्रश्न होते. गट क च्या प्रश्नांकडे येऊयात. गट क मध्ये जर बघाल तर 83 नंबर पासून तुम्हाला रिमोट सेन्सिंगचे प्रश्न दिसतील. भारतात हवाई छायाचित्रणाचे काम खालीलपैकी कोणत्या संस्था करतात, बरोबर. नीट बघा. Which of the following agency do aerial photography work in India? हवाई छायाचित्रण तुम्हाला आम्हाला कुणालाही करता येत नाही. भारतामध्ये काही पर्टिक्युलर संस्था आहेत, त्या संस्थांनाच हवाई छायाचित्रण करण्याचा अधिकार आहे सर जर बघाल तर. आणि ह्या 3 संस्था आहेत भारतामध्ये. कोणत्या 3 संस्था आहेत? एक एअरफोर्स ऑफ इंडिया, इंडियन एअरफोर्स. तुमचे जे काही हवाई दल भारतात आहेत त्यांना तुम्ही जर बघाल तर एरियल फोटोग्राफी करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर इंडियन एअर सर्वे कंपनी नावाची कंपनी आहे, ही कोलकात्याची कंपनी आहे, बरोबर. ही कुठली कंपनी आहे जर बघाल तर इंडियन एअर सर्वे कंपनी ही कोलकात्याची कंपनी आहे, जुनी कंपनी आहे, गव्हर्नमेंट सोबत खूप वर्षापासून ही काम करते, बरोबर. त्याच्यानंतर कोण असेल, तुमचा NRSA, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी. कोण असेल जर बघाल तर तुमची ही नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी. इथं तुम्हाला प्रश्न असू शकतो, ह्या गोष्टीवरती जरा नीट फोकस करा. कोण असेल तर मी ह्या नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सीवरती येतो, मग पर्याय. बरं, आधी उत्तर घेऊयात. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, IMDचा अर्थ काय, भारतीय हवामान खातं. भारतीय हवामान खात्याकडे एरियल फोटोग्राफी करण्याचं काम नाही. एरियल फोटोग्राफी करण्याचं काम एअरफोर्स, एअर सर्वे कंपनी आणि तुमचा नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी. नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी कन्सिडर केलं तर ABC असणारा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे. आणखी प्रश्न कुठे जाईल तर इथं जाईल, ह्या एरियावरती जाईल. मी जरा डेटा लिहितो इथं. हे कोड आहे जर बघाल तर नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी. कोण असेल तर एजन्सी. ह्याची स्थापना लक्षात ठेवा. ह्याची स्थापना कुठे आहे जर बघाल तर कधी आहे, 1974ला. ह्याची स्थापना कुठे आहे तर 1974ला. हे कुठे आहे नेमकं, हैदराबादला आहे. कुठे जर बघाल तर ही संस्था कुठे आहे, तर ही संस्था हैदराबादला शादनगर नावाचा एरिया आहे. ह्या शादनगर नावाला महत्वाचं सेंटर यांचं हैदराबाद लक्षात ठेवलं तरी चालेल. स्थापना कधीची आहे तर 1984. आत्ता हिला काय केलंय, जर नाव थोडंसं चेंज केलंय, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर म्हणतात हिला आता. सेंटर, आधी एजन्सी म्हणलं जायचं. आणि हा बदल कधी झालाय तर हा बदल झालाय 2008 मध्ये. आधी काय होतं, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी होतं. ही स्थापना 74ची. स्थापना 74चीच सांगा. बदल 2008 मध्ये नावात झालाय, स्थापनेत नाही झाला बदल, बरोबर. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर म्हणतात आता, एजन्सीलाच सेंटर म्हणतात. पण स्थापना कधीची सांगा, 74. हे कुठं आहे, हैदराबादला आहे. इस्रोची सहाय्यक संस्था म्हणून काम करते, बरोबर. ह्याचं सर्वात महत्वाचं कार्य काय माहितीये, हवाई छायाचित्रण तर करते ही. एरियल फोटोग्राफी करण्याचा अधिकार आहे ह्यांच्याकडं, पण ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय काम आहे ह्यांचं माहितीये, जेवढे काही रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहेत तुमच्याकडं, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटने पाठवलेला डेटा भारतात जर कुठं गोळा केला जात असेल तर तुमच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरला किंवा एजन्सीला गोळा केला जातो. भारताच्या जे काही रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहेत त्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटने पाठवलेला सगळा डेटा भारतात जर एकाच ठिकाणी कुठं गोळा केला जात असेल तर तो तुमच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग जुनी एजन्सी आणि आत्ताचं नवीन सेंटर, बरोबर. शादनगर हैदराबादमध्ये हे डेटा कलेक्टिंग सेंटर आहे. 74ची स्थापना आहे. मुख्यालय हैदराबादला आहे. आता नाव काय झालंय तर एजन्सी नाही तर सेंटर झालंय, बरोबर. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 4. इथं मात्र तुम्हाला प्रश्न असू शकतो कारण जुन्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला इथे एकदा प्रश्न विचारून झालाय तुम्हाला. त्याच्यानंतर 84व्या प्रश्नाकडे येऊयात. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी, अनुलंब छायाचित्र. टिपिकली गेला तर जर बघाल तर अनुलंब छायाचित्र म्हणतात व्हर्टिकल एरियल फोटोग्राफला. वापर कार्टोग्राफी नकाशा निर्माण करणे
कार्टोग्राफीमध्ये केला जातो, बरोबर. उपयोग पुढील कार्यासाठी केला जातो. आता इथं प्रश्न बघा, व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी इज युज्ड इन कार्टोग्राफी. इट इज युज्ड फॉर फॉलोइंग फंक्शन, बरोबर. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी कशासाठी केली जाते हे गोष्ट. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी तर प्रश्नातच दिले तर बघाल तर कार्टोग्राफी. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा सर्वात प्रमुख उपयोग काय? नकाशे निर्माण करणे. अनुलंब छायाचित्र म्हणा. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा सर्वात प्रमुख पर्पज काय? नकाशे निर्माण करणं. मग फोटोग्रामेट्री. फोटोग्रामेट्रीचा अर्थ सुद्धा कशासाठी जर बघाल तर फोटोग्रामेट्रीमध्ये सुद्धा काय केलं जातं? नकाशेचे निर्माण केले जातात. फोटोग्रामेट्रिक सर्वे म्हणजे काय? नकाशे निर्माण करण्यासाठी केलेला सर्वे. म्हणजे इथेही तुमचा व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ घेतला जात असेल. फिल्म मेकिंगसाठी काही व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी करत नाहीत. प्रिपरेशन ऑफ टोपोग्राफिक मॅप्स. यस, पुन्हा कोण आलं? मॅप्स, नकाशा आले. म्हणजे इथं सुद्धा कोणाचा वापर असेल तर तुमच्या व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर असेल. पॉवर लाईन इन्स्पेक्शन, ह्या इन्स्पेक्शनसाठी काय केलं जात नाही. म्हणजे तुमच्या व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कुठे केला जातो? ए आणि सी मध्ये केला जातो. फोटोग्रामेट्रीचा अर्थ काय? हवाई छायाचित्रणाच्या माध्यमातून एखाद्या एरियाचा डेटा गोळा करणे. फोटोग्रामेट्रीचा अर्थ तुमच्या हवाई छायाचित्रणाच्या माध्यमातून एखाद्या भागाचा डेटा गोळा करणे आणि डेटावरून त्याचा नकाशा निर्माण करणे. फोटोग्रामेट्री. प्रिपरेशन ऑफ टोपोग्राफिक मॅप्स. तिथे तर सरळ सांगले टोपोग्राफिकल मॅप तुमचे फिजिकल मॅप्स तयार करण्यासाठी व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी केली जाते. ए आणि सी कुठे दिसतं तुम्हाला? ए आणि सी. पर्याय क्रमांक कुठं असेल तर पर्याय क्रमांक 4. हे व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ आहे. याचा अर्थ कळला तुम्हाला? हे हवाई छायाचित्रणावरचा प्रश्न आहे. हवाई छायाचित्रणामध्ये फोटोग्राफचे प्रकार आहेत. टाइप्स ऑफ फोटोग्राफ आहेत. नीट बघा. एरियल फोटोग्राफीमध्ये जर बघितलं तुम्ही तर काय आहेत? टाइप्स ऑफ फोटोग्राफ आहेत. टाइप्स ऑफ फोटो कोण असतील तर टाइप्स ऑफ फोटोग्राफ्स असतील. आणि हे किती प्रकारे वर्गीकरण केलं? एक फोटोग्राफचं वर्गीकरण श्रेणीवरती आधारित, स्केल ज्याला म्हणता तुम्ही, स्केलवरती आधारित 3 प्रकार आहेत. लार्ज स्केल, मीडियम स्केल आणि स्मॉल स्केल फोटोग्राफ्स, बरोबर. आणि इकडे आलात तर 2 नंबर कशावरती आधारित असेल जर बघाल तर कॅमेरा ऍक्सिस. फोटो एरियल फोटोग्राफी करणारा जो कॅमेरा आहे ना, त्या कॅमेऱ्याचा ऍक्सिस सरळ पृष्ठभागाला लंब स्वरूपात आहे का तो काही टिल्ट झालाय, बरोबर. जर बघाल तर हा कॅमेरा ऍक्सिस आहे आणि हा कॅमेरा ऍक्सिस व्हर्टिकल स्वरूपामध्ये आहे का काही पृष्ठभागाला टिल्ट झाला, त्याच्यावरून व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ आणि त्याच्यानंतर ऑब्लिक म्हणजे तिरकस छायाचित्र प्रश्न इथं आहे. ह्या कॅमेरा ऍक्सिस वरून एरियल फोटोग्राफीचे पुन्हा 3 प्रकार पडतात. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ, लो ऑब्लिक आणि हाय ऑब्लिक. ह्याच्याकडे मी 2च मिनिटांमध्ये तुम्हाला क्लिअर करतो जर बघाल तर. मग पहिला कोण असेल? तुमचं अनुलंब छायाचित्र. अनुलंब छायाचित्राचा अर्थ काय? व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ कोणाला म्हणतात? जर कॅमेरा ऍक्सिस पृष्ठभागाला ज्या एरियाची तुम्हाला फोटो घ्यायचे ना त्या एरियाला जर कॅमेरा ऍक्सिस 90 डिग्रीमध्ये असेल तर 90 डिग्री. समजा तुमचा कॅमेरा इथं आहे आणि तुम्हाला ह्या भागाची फोटो घ्यायची आहे तर हा कॅमेरा ऍक्सिस पृष्ठभागाला किती असायला पाहिजे? परपेंडिक्युलर, एक्झॅक्टली 90 डिग्री. बरं, थोडंफार कमी जास्त झालं तर चालतंय का? तर चालतंय. किती डिग्रीचा टिल्ट असावा? +- 3 डिग्रीचा टिल्ट असेल. किती? +- 3 डिग्रीचा टिल्ट अलाउडेड आहे. प्लस- म्हणजे 90 डिग्री एक्झॅक्ट नसून 93 डिग्री पर्यंत गेला तरी चालेल, जास्त होऊन, आणि कमी होऊन 87 डिग्री पर्यंत अँगल आला तरी चालेल. कमीला 87, जास्तीला 93 डिग्री एवढ्या अँगल मध्ये सुद्धा फोटोग्राफी केली तर ती व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ असते. आणि व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा सर्वात जास्त वापर कशासाठी असतो? तर नकाशे निर्माण करण्यासाठी. कशासाठी असेल तर नकाशे निर्माण करण्यासाठी व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ सर्वात जास्त वापरले जातात. दुसरी गोष्ट नीट बघा. लो ऑब्लिक, तिरकस छायाचित्र म्हणतात ह्यांना कुठली छायाचित्र म्हणतात? तिरकस छायाचित्र म्हणतात किंवा ह्यांना ऑब्लिक एरियल फोटोग्राफ्स म्हणतात. कोण असेल तर लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ. लो ऑब्लिकचा अर्थ काय जर तुम्ही नीट बघितला, हा जो काही कॅमेरा ऍक्सिस आहे पृष्ठभागाला लंब असत नाही, हा किती डिग्रीमध्ये टिल्ट झालेला असतो जर बघाल तर हा पोर्शन साधारणतः 15 ते 30 डिग्री पर्यंत हा टिल्ट झालेला असतो. जर कॅमेरा ऍक्सिस त्याच्या व्हर्टिकल पोझिशन पासून 15 ते 30 डिग्रीच्या अँगलने टिल्ट झालेला असेल तर किती डिग्रीच्या अँगलने? 15 ते 30 डिग्रीच्या अँगलने टिल्ट झाला असेल तर लो ऑब्लिक थोडासा जास्त एरिया कव्हर करायचा असेल. ह्याचा तोटा काय माहिती आहे अनुलंब छायाचित्राचा? तर ह्याच्यात सर्वात लहान एरिया कव्हर होतो.
ह्याच्यामध्ये जर बघाल तर सर्वात लहान एरिया कव्हर होतो. मग ह्याची अडचण जरा इथं दूर होते. ह्याच्यामध्ये काय केलं जातं जर बघाल तर मोठा एरिया कव्हर होतो, बरोबर. पण मोठा म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा होतो. आता नीट बघा, तिसरा प्रकार कोण आहे जर बघाल तर तिसऱ्या प्रकारावरती आलात तर तुम्हाला हाय ऑब्लिक म्हणतात. हाय ऑब्लिक. हाय ऑब्लिकचा अर्थ काय? उच्च तिरकस. हे कमी तिरकस छायाचित्र आहे आणि हे उच्च तिरकस छायाचित्र आहे, बरोबर. उच्च तिरकस छायाचित्राचा अर्थ काय? हा अँगल जास्तीत जास्त किती डिग्रीला टिल्ट झालेला असेल तर हा अँगल साधारणतः जर बघाल तर इथं 30 ते 60 डिग्री पर्यंत टिल्ट झालेला असतो. त्याच्या व्हर्टिकल पोझिशन पासून हा किती डिग्री? 30 ते 60 डिग्रीमध्ये जर अँगल टिल्ट होत असेल, इथं तुमचा कॅमेरा ऍक्सिस आहे आता, बरोबर. व्हर्टिकल पोझिशन पासून 40 डिग्री, 50 डिग्री, 60 डिग्री पर्यंत टिल्ट झाला असेल आणि तिथून जर इमेज घेतली जात असेल तर त्याला हाय ऑब्लिक म्हणतात. हाय ऑब्लिकचा अँगल लक्षात ठेवा, 30 ते किती डिग्री? 60 डिग्री पर्यंत टिल्ट असावा. आणि ह्याचा फायदा काय? सर्वात मोठा एरिया कव्हर होतो. सर्वात मोठा एरिया कव्हर व्हायला सुरुवात होतो, हा त्याचा फायदा आहे, बरोबर. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. एखाद्या भागाचं तुम्हाला खूप विस्तृत वर्णन करायचं आहे, एखाद्या भागातले खूप छोट्यातले छोटे डिटेल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत आणि विस्तृत वर्णन करायचं आहे त्याच्यातलं जर बघाल तर. आणि विस्तृत वर्णन करण्यासाठी एरिया मोठा असायला पाहिजे जर बघाल, आणि एरिया मोठा कव्हर व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला हाय ऑब्लिकवाला भाग. एखाद्या भागामध्ये जर बघाल तर पिकांची पाहणी करायची आहे, बरोबर. पिकांची पाहणी करायची, मोठ्या भागावरती पिकांची पाहणी करायची आहे, हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफ घ्या, एरिया मोठा कव्हर व्हायला सुरुवात होईल, बरोबर. हे 3 प्रकार आहेत. आणि इथं तुम्हाला हे विचारलं होतं व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कशासाठी केला जातो तर तुमच्या फोटोग्रामेट्रिक सर्वेसाठी आणि त्याच्यानंतर टोपोग्राफिकल मॅपसाठी. म्हणजे कोण असेल तर पर्याय क्रमांक 4. हे बेसिक जर बघाल तर हे कधीतरी जर तुम्ही ह्याच्यावरती बघाल, बॅचमध्ये बघाल तर ह्या सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यात आपण. ह्याचे उपयोग काय, फायदे काय, श्रेणी काय, श्रेणीवरून गोष्ट कशी ठरवली जाते किंवा काय. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. मिथ्यावर्ण स्वरूप. मिथ्याचा अर्थ काय? फॉल्स. मिथ्याचा अर्थ काय? फॉल्स. वर्णचा अर्थ काय? कलर, बरोबर. आणि स्वरूप कंपोजिट म्हणतात ह्याला, कंपोजिट, बरोबर. फॉल्स कलर कंपोजिट. मिथ्यावर्ण स्वरूप हवाई छायाचित्रण वाचनासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला जातो? आता नीट बघा, मिथ्यावर्ण रिमोट सेन्सिंग तुमच्या जर बघाल तर रिमोट सेन्सिंग मध्ये 2 कलर कंपोजिशन येतात. एक ट्रू कलर कंपोजिशन आणि दुसरं कोण येतं तर फॉल्स कलर कंपोजिशन. कलर कंपोजिशनचा अर्थ काय? सिंपल सांगतो मी. हे कलर कंपोजिशन आहे, ट्रू कलर कंपोजिशन आणि फॉल्स. छायाचित्र, समजा तुम्ही एरियल फोटोग्राफ घेतला किंवा तुम्ही रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटच्या माध्यमातून एक इमेज क्रिएट केली. इमेजमध्ये समजा झाडांची इमेज आहे तर त्या झाडांना मूळ रंग कोणता असावा? झाडांचा मूळ रंग हिरवा रंग. जर तुमच्या एरियल फोटोग्राफमध्ये झाडं दिसत आहेत आणि त्या झाडांना हिरवा रंग आहे तर ते कोणतं कंपोजिशन झालं? ट्रू कलर कंपोजिशन. वस्तूंना जो मूळ रंग आहे त्या मूळ रंगातच वस्तू दाखवणं म्हणजे ट्रू कलर कंपोजिशन वाली गोष्ट आली. आणि जर वस्तूंचा जो मूळ रंग आहे त्या मूळ रंगाने वस्तू न दाखवता दुसऱ्या कुठल्या तरी नवीनच रंगाने वस्तू दाखवल्यात आल्या तर त्याला तुम्ही फॉल्स कलर कंपोजिट म्हणा. ट्रू कलर कंपोजिट फार काही जर बघाल तर शिकण्यासारखं नाही. वस्तूचा जो रंग आहे तोच दाखवला असेल तर काही वेगळं नाहीये त्याच्यामध्ये. तुम्हाला रिमोट सेन्सिंगमध्ये शिकण्यासारखं काय? फॉल्स कलर कंपोजिट, ज्याला FCC म्हणतात, मिथ्यावर्ण प्रतिमा म्हणतात, बरोबर. मिथ्यावर्ण स्वरूप म्हणा, मिथ्यावर्ण प्रतिमा म्हणा, ज्याला फॉल्स कलर कंपोजिट. फॉल्स कलर कंपोजिटचा अर्थ काय? वस्तूंना त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये मूळ रंगात न दाखवता दुसराच रंग दिला जातो. असं का केलं जातं जर बघाल तर काही वस्तू अशा आहेत निसर्गामध्ये ज्या डोळ्यांना जर बघाल तर दिसत नाही, त्या वस्तू सुद्धा तिथं दाखवल्या जाऊ शकतात, बरोबर. तुमच्या शेतीचं किंवा जमिनीचं जर बघाल तर जमिनीचा वापर कशा पद्धतीने केला चाललाय, जमिनीचं आच्छादन कुठेपर्यंत, हे सगळं बघण्यासाठी असेल. दुष्काळ, त्याच्यानंतर जर बघाल तर पूर, यांचे दुष्परिणाम कोणत्या कोणत्या भागावरती झालेत हे बघण्यासाठी तुम्हाला काय वापरलं जातं? फॉल्स कलर कंपोजिट वापरला जातो. फॉल्स कलर कंपोजिटमध्ये आत्तापर्यंतरी आयोगाचा एकच ट्रेडिशनल पॅटर्न राहिलाय प्रश्न विचारण्याचा. कोणता ट्रेडिशनल पॅटर्न राहिलाय नीट बघा. हेच आहे प्रश्न, मी इंग्लिशमध्ये लिहिला. विच कलर इज युज्ड फॉर रीडिंग फॉल्स कलर कंपोजिट एरियल फोटोग्राफ फॉर हेल्दी प्लांट्स. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला पण असाच प्रश्न विचारून झालेला आहे.
ह्या गोष्टीवरती येतो मी. फॉल्स कलर कंपोजिट मध्ये तुम्हाला काय करायचंय नीट बघा. एक टेबल लक्षात ठेवायचा. कोणता टेबल लक्षात ठेवायचा? इकडं वस्तूचे जर बघाल तर मूळ रंग ट्रू कलर आहेत, बरोबर. आणि हेच ट्रू कलर ज्या वेळेस इकडे येतात फॉल्स कलर कंपोजिट मध्ये येतात. म्हणजे कशा जर बघाल तर मी इथं लिहितो, साधी सिंपल गोष्ट जवळ लिहूया जरा. कशामध्ये येतात जर बघाल तर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये येतात. म्हणजे ह्याला FCC असं म्हटलं जातं. जर वस्तूचा मूळ रंग ब्लू असेल, निळा असेल, तर ती वस्तू फॉल्स कलर कंपोजिट मध्ये ग्रीन रंगाने दाखवली जाते. हे नीट लक्षात ठेवा. जर वस्तूचा रंग निळा आहे तर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये वस्तू कोणत्या रंगाने दाखवली जाते? ग्रीन रंगाने दाखवली जाते. दुसरा, जर वस्तूचा रंग ग्रीन आहे, वस्तूचा मूळ रंगच ग्रीन आहे, तर ती वस्तू फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कोणत्या रंगाने दाखवली जाते? रेड रंगाने दाखवली जाते. तिसरा, बरोबर, इथे तुम्हाला ग्रीन दिसत नसेल तर मी इथं लिहितो, ह्या सेन्समध्ये लिहितो. आता वस्तूचा मूळ रंग जर रेड असेल तर ती वस्तू FCC मध्ये कुठल्या रंगाने दाखवली जाते? इन्फ्रारेड मध्ये दाखवली जाते, इन्फ्रारेड कलरमध्ये, बरोबर. हा टेबल लक्षात ठेवायचा तुम्हाला आणि ह्या टेबलवरून तुम्हाला उत्तरं द्यायची. वस्तूचा मूळ रंग ब्लू असेल तर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये ग्रीन, वस्तूचा रंग ग्रीन असेल तर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये रेड, वस्तूचा रंग मूळ लाल असेल तर ते तुमच्या FCC मध्ये काय दाखवलं जातं? इन्फ्रारेड कलरने दाखवलं जातं, बरोबर. ज्या वस्तू तुमच्या सर्वसामान्य डोळ्यांना दिसत नाहीत त्या वस्तू सुद्धा त्याच्यामध्ये दिसाव्यात, त्या इमेजमध्ये दिसाव्यात, म्हणून फॉल्स कलर कंपोजिट इमेज निर्माण केली जाते. हे त्याचा साधा पर्पज आहे. तुम्हाला काय लिहिलं जातं? मूळ रंग सांगितला जातो आणि हा मूळ रंग FCC मध्ये कोणत्या रंगाने दाखवला जातो ही गोष्ट विचारली जाते. किंवा तुम्हाला सांगितलं जातं एखाद्या पदार्थाचा फॉल्स कलर कंपोजिट मध्ये रंग हा आहे तर त्याचा मूळ रंग काय विचारलंय ते बघा. इथं काय विचारलंय तुम्हाला नीट बघा. हेल्दी प्लांट्स विचारलेत, हेल्दी व्हेजिटेशन विचारलेत. निरोगी झाड आहेत, निरोगी झाडं. निरोगी झाडांचा मूळ रंग कसला असेल? हिरवा. निरोगी झाडांचा मूळ रंग कसला असेल? हिरवा. जर मूळ रंग हिरवा असेल तर तो फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कोणत्या रंगाने दाखवला जाईल? लाल रंगाने दाखवला जाईल. कुठल्या रंगाने दाखवला जाईल? लाल रंगाने दाखवला जाईल. मग पर्याय आहे का बघा? रेड. यस, रेड आहे पर्याय. मूळ वस्तू जर हिरव्या रंगाची असेल तर त्याला फॉल्स कलर कंपोजिट मध्ये लाल रंगाने दाखवलं जाईल. एवढी बेसिक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. हा टेबल नीट लक्षात ठेवा, बरोबर. हा टेबल नीट माहिती असायला पाहिजे आपल्याला. ही गोष्ट तुम्हाला बेसिक. ह्याच्या बाकी डिटेल्स सगळ्या आपण बॅचमध्ये घेतल्या. तुम्ही जर फास्ट टॅग बॅच कराल किंवा आणखी कंप्लीट बॅच कराल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होतील. कारण आता आपण PYQ घेतोय. PYQला फार खूप स्ट्रेच करता येत नाही. बेसिक तुम्हाला एक्सप्लेनेशन ह्या गोष्टींचं करता आलं पाहिजे इथं ह्या गोष्टीवरती. त्याच्यानंतर इथं जर बघितलं, हे तर उदाहरण आणखी, ही झाड आहेत, इकडं तुमचा फॉरेस्ट एरिया आहे. फॉरेस्ट एरिया हा जर बघाल तर हा ट्रू कलर कंपोजिशन आहे, कारण ह्याच्यामध्ये झाडं हिरव्या रंगाने दाखवलेत आणि ह्याचंच फॉल्स कलर कंपोजिट FCC. जर बघाल तर झाडं कुठल्या रंगाने आली? सेम इमेज आहे पण झाडं कुठल्या रंगाने आली? लाल. रेड टू मॅजेंटा असं म्हणतात त्याला, रेड टू मॅजेंटा. रेड टू मॅजेंटा रंगाने तुमच्या एव्हरग्रीन फॉरेस्ट दाखवल्या जातील किंवा हेल्दी व्हेजिटेशन दाखवलं जाईल, ही गोष्ट. त्याच्यानंतर पुढे या, जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली GNSS जर बघाल तर ग्लोनास हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? इथं टू विच कंट्री द ग्लोनास सॅटेलाइट इन द ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम बिलॉंग्स. हे कशावरती आहे? ग्लोबल नेव्हिगेशन वरती आहे. फॉर एक्झाम्पल GPS. पण GPS हे काही सगळ्या जगाचं आहे का? तर नाही. काही देश आहेत ज्या देशांनी अशी तुम्हाला ग्लोबल नेव्हिगेशन म्हणजे जगातल्या कुठल्याही ठिकाणाची माहिती ती सिस्टीम तुम्हाला दाखवू शकते. तुम्ही भारतात आहात, तुम्ही पुण्यात आहात, तुम्ही संभाजीनगरला, तुम्ही नाशिकला, तुम्ही दिल्लीला आणि तुम्हाला आफ्रिकेतलं एखादं गाव शोधायचं आहे, शहर शोधायचं आहे, तर तुम्ही इथं बसून शोधू शकता. तुम्हाला अमेरिकेतलं शोधायचं आहे, तुम्हाला रशियातलं शोधायचं आहे, तुम्हाला जपानमधलं शहर शोधायचं आहे, तर तुम्ही इथं बसून शोधू शकता. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टीम म्हणू शकता. तुम्हाला इथून जर बघाल तर दुसऱ्या देशामध्ये रस्ता जायचा तर तो रस्ता कुठून जातो, त्याला काय मार्ग आहेत, हे सिस्टीम दाखवणारी कोण असेल तर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टीम. जगामध्ये 4 ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टीम अस्तित्वात आहेत. जगामध्ये 4 ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टीम म्हणजे तुमच्या जीपीएसशी संबंधित असणारा पार्ट आहे. जीपीएस मधला पार्ट आहे. जगामध्ये अस्तित्वात आली पहिली ग्लोबल नेव्हिगेशन कोण असेल तर जीपीएस. कोण असेल तर जीपीएस, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. जीपीएस कोणाचा आहे तर जीपीएस अमेरिकेने निर्माण केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर 2 जर बघाल तर
ग्लोनास नावाची सिस्टीम आहे. ग्लोनास कोण असेल तर ग्लोनास ग्लोबल, कोण असेल तर ग्लोबल तुमची नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम असेल. कोण असेल तर हीच सिस्टीम तुम्हाला विचारली आहे. जर बघितलं इथं कोण असेल तर तुमची ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम ही ग्लोनास. ग्लोनास ही सिस्टीम कोणाची आहे तर ग्लोनास ही सिस्टीम रशियाची आहे. रशियाची कोणाची आहे तर रशिया. रशियाने बनवलेली ही जीपीएस वाली यंत्रणा, हे रशियाचं जीपीएस आहे, हे अमेरिकेचं जीपीएस म्हणजे अमेरिकेचं जीपीएस. ही ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि ही ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे जर बघाल तर. त्याच्यानंतर तिसरी कोण असेल जर बघाल गॅलिलिओ. कोण असेल तर गॅलिलिओ तुमची युरोपियन युनियन. कोण असेल तर युरोपियन युनियन. युरोपियन युनियनने बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर बघाल तर तुमचा काय म्हणता येईल त्याला बायडू किंवा कोण असेल तर बायडू. कोण असेल तर चीननी बनवलेली सिस्टीम आहे ही चीननी. ह्या ग्लोबल आहेत. ग्लोबल हे जगातलं कुठलंही ठिकाण तुम्हाला दाखवू शकतात. काही सिस्टीम रिजनल सुद्धा आहेत. रिजनल सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम सुद्धा आहेत. ह्या ग्लोबल आहेत. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. ह्या कोण आहेत ग्लोबल नेव्हिगेशन. जगातलं कुठलंही ठिकाण तुम्हाला दाखवू शकतात आणि हे कशाच्या स्वरूपात दाखवू शकतात जर बघाल तर किंवा कशाच्या मदतीने दाखवू शकतात हे सॅटेलाइटच्या मदतीने दाखवू शकतात. ग्लोबल जगातल्या कुठल्याही ठिकाणाचं जर बघाल तर तुम्हाला माहिती हे सॅटेलाइटच्या माध्यमातून देऊ शकतात. म्हणून ह्या जीपीएस असेल, ग्लोनास असेल, गॅलिलिओ असेल, बायडू असेल, हे चीनची, युरोपियन युनियन जर बघाल तर रशिया आणि त्याच्यानंतर कोण असेल अमेरिका. तुम्हाला ग्लोनास विचारलं तर ही कुणाची सिस्टीम आहे रशियाची. काही रिजनल जर बघाल तर सिस्टीम सुद्धा आहेत. रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम RNSS. त्याच्यामध्ये पहिली कोण आहे जर बघाल तर नॅविक नावाची सिस्टीम आहे. नॅविक कोण असेल तर नॅविक. नॅविक कोण आहे जर बघाल तर इथं हे जर बघितलं तर नॅविक कोण आहे तुमची भारताची. बरोबर. नेव्हिगेशन, नॅविकचा अर्थ काय नीट बघा. नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन. कोण असेल तर नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन. बरोबर. आपल्याकडे त्याला शॉर्ट फॉर्म नॅविक. नॅविकचा अर्थ नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन. कॉन्स्टिलेशनचा अर्थ काय उपग्रहांचा समूह. नेव्हिगेशनचा जर बघाल तर कॉन्स्टिलेशनचा अर्थ काय उपग्रहांचा समूह. ही भारताने निर्माण केलेली. आणि त्याच्यानंतर जॅपनीज आहे QZSS जपानची आहे. बरोबर. कॉझी झेनिथ म्हणतात हिला. कॉसी झेनिथ QZSS ही सुद्धा रिजनल नेव्हिगेशन सिस्टीम आहे. ही पहिली आणि ही रिजनल मध्ये दुसरी. नॅविक किती भारतामध्ये जिथं कुठं थांबलात तुम्ही तिथून 1500 किलोमीटर उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला, पश्चिमेला. भारत प्लस 1500 किलोमीटर. नॅविकची रेंज किती आहे जर बघाल तर भारत आणि भारताच्या बाहेर किती किलोमीटर पर्यंत तुम्हाला माहिती देऊ शकतात हे 1500 किलोमीटर. हे संपूर्ण जगाची माहिती देऊ शकत नाही. म्हणून ह्याला रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम मध्ये आणलंय. नॅविक 1 आणि जपानने निर्माण केलेली QZSS कॉझी झेनिथ सॅटेलाइट सिस्टीम जर बघाल तर ही कोण आहे जपानची आहे. आपल्याला ग्लोनास वरती विचारलं तर उत्तर कोण असेल तर 2. हे 2 रिजनल मध्ये लक्षात ठेवा. आणि हे 2 कुठे हे जर बघाल तर ही 4 नावं कुठं लक्षात ठेवा ग्लोबल नेव्हिगेशन मध्ये ही 4 नावं लक्षात ठेवा. हा बेसिक पार्ट तुम्हाला ग्रुप सी 2023च्या प्रश्नांमध्ये विचारलेला दिसेल. ही ग्रुप बी आणि ही ग्रुप सी 2023च्या मुख्य परीक्षेला विचारलेली प्रश्न होते. जेवढा काही मला जर बघाल तर कारण हा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे हा खूप मोठा होऊन आहे. त्याच्यामुळे जर बघाल तर जेवढं काही मला बेसिक मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करता आलं त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात. लेक्चर नीट बघा. तुम्हाला जर वाटलं की रिमोट सेन्सिंग इंटरेस्टिंग आणि हे केलं पाहिजे आपल्याला 8-10 मार्क आपण सोडता कामा नयेत तर तुम्ही एकतर VGM बॅच करू शकता किंवा ज्यांनी ऑलरेडी वाचून झालं तर त्यांनी तुमची प्रभावी 6 तासांची रिव्हिजन बॅच जर बघाल तर ही 25 तारखेला लाईव्ह होणार आहे. ती लाईव्ह करू शकता. सकाळी 8, 8:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत ही लाईव्ह असेल. ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. बरोबर. तुम्हाला काही वाटलं आणखी काही शंका असतील रिमोट सेन्सिंग बद्दलच्या तर तुम्ही मला ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती मेसेज सुद्धा करू शकता. काय अडचण असेल तर त्या बाबतीत. ह्या लेक्चरच्या बाबतीत किंवा ह्या विश्लेषणाच्या व्हिडिओच्या बाबतीत इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.